ओके, सो सिंपल चॅप्टर आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. सो ह्या चॅप्टरमध्ये 2 पार्ट आहेत. हा आपला पार्ट 1चा चॅप्टर नंबर 4 आहे, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. ओके, इम्पॉर्टंट पण आहे. सो 2 पार्टमध्ये हा चॅप्टर आहे. फर्स्ट पार्ट आहे आपला डिटर्मिनंट आणि सेकंड पार्ट ह्या चॅप्टरचा मॅट्रायसेस. ठीक आहे, सो आपण यातला फर्स्ट पार्ट आज डिस्कस करणार आहे. म्हणजे काही लेक्चर्समध्ये आपण फर्स्ट पार्ट डिस्कस करू आणि पुढच्या काही लेक्चरमध्ये सेकंड पार्ट. सो दिस इज अ डिटर्मिनंट्स. आता डिटर्मिनंट्स तुम्ही 10वीमध्ये पण थोडंसं स्टडी केलेलं आहे बघा. चॅप्टर नंबर 1 होता तुम्हाला 10वीला सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन एका रूलने सॉल्व केले होते. तो होता बघा क्रॅमर्स रूल. बरोबर, क्रॅमर्स रूल जो तुम्ही सॉल्व केलात त्याच्यामध्ये तुम्ही ज्या 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्या होत्या, बरोबर, ह्या 2 व्हर्टिकल लाईनच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स येतात यालाच आपण काय म्हणतो बघा, डिटर्मिनंट. ओके, सो डिटर्मिनंट जनरली 2 टाईपचे आहेत जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, समजा इथं एलिमेंट आहे 1 2 3 4 असं दिलं आहे बघा. बरोबर, जर हॉरिझॉन्टल लाईन जे असतात बघा, ह्या दिज आर द हॉरिझॉन्टल लाईन्स. ओके, दिज आर द हॉरिझॉन्टल लाईन्स. किती लाईन्स आहेत हॉरिझॉन्टल तुमच्या? 2. ओके, हॉरिझॉन्टल लाईन्सला म्हणतात रो. सो ही झाली तुमची रो 1 आणि वी कॅन कॉल इट्स रो 2. सिमिलरली इथं 2 व्हर्टिकल कॉलम्स आहेत. हा झाला कॉलम 1, हा झाला कॉलम 2. ओके, हे जे व्हर्टिकल्स आहेत वी कॅन कॉल इट्स अ कॉलम 1. ओके, त्यानंतर कॉलम 2. आता हे कॉलम 1 कॉलम 2 वी कॅन राईट these rows and column in a short form. सो डायरेक्टली तुम्ही रो 1ला तुम्ही R1 लिहू शकता. ठीक आहे, रो 2ला तुम्ही काय लिहू शकता? R2. नेक्स्ट कॉलम 1ला तुम्ही काय लिहू शकता? C1 आणि कॉलम 2ला तुम्ही काय लिहू शकता? C2. सो हा जो डिटर्मिनंट आहे बघा, याला शॉर्टकटमध्ये म्हणतात मग हा 2/2चा डिटर्मिनंट आहे. 2/2 म्हणजे काय? 2/2. 2/2 म्हणजे काय? याच्यामध्ये 2 रोज आहेत. पहिला नंबर रोला शो करतो, दुसरा नंबर कोणाला शो करतो? कॉलमला. ओके, सेम टर्मिनॉलॉजी आपण मॅट्रायसेससाठी सुद्धा यूज करणार आहे. ठीक आहे, आता याच्या आतमध्ये जे नंबर्स आहेत यामध्ये आतमध्ये जे नंबर तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे ना, आतमधले जे नंबर्स आहे बघा, हे 1 2 3 4 या नंबर्सला म्हणतात इलेमेंट्स. काय म्हणायचं त्यांना? इलेमेंट्स म्हणायचं आहे. नंबरच्या आतमध्ये डिटर्मिनंटच्या आतमध्ये जे नंबर्स आहेत, डिटर्मिनंटच्या आतमध्ये जे नंबर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? इथं इलेमेंट्स म्हणतो. ओके, इलेमेंट्स आपण शो करतो स्मॉल ए ने. मग हा जो डिटर्मिनंट आहे बघा तो लिहायचा कसा? सो डिटर्मिनंट इज इक्वल टू, सो 1ची पोझिशन काय? आता काय विचारतो मी तुम्हाला? पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला याच्या पुढे मायनर्स आणि को फॅक्टर्स बघायचे, त्यासाठी पोझिशन लागते. हा जो 1 दिसतोय तुम्हाला, ह्या 1ची पोझिशन आहे A11. 1 म्हणजे काय? तो फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे A11. ओके, सेकंड A12 फर्स्ट रो मध्ये आहे आणि कॉलम कोणता आहे बघा? 2 आहे. ठीक आहे, कॉलम काय आहे? 2 आहे. नेक्स्ट नंबर 3. इथं जो 3 आहे हा सेकंड रो मध्ये. मी सांगितलं बघा, अगोदरचा नंबर रोचा असतो, नंतरचा नंबर कोणाचा असतो? कॉलमचा. सो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सो हे झाला A21 आणि हा काय झाला मग? A22. ओके, हा झाला 2/2चा डिटर्मिनंट. आता सिमिलरली तुम्ही 3/3चा पण डिटर्मिनंट असा लिहू शकता. समजा डिटर्मिनंटचं एक एक्झाम्पल घेतलं आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, हा डिटर्मिनंट आहे. आता यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर यामध्ये R1 तुमची रो 1 आहे, R2 रो 2 आहे, R3 रो 3 आहे. ओके, सो दीज आर द 3 रोज आणि कॉलम C1 C2 आणि C3 हे 3 कॉलम्स आहेत. सो हा तुमचा जो डिटर्मिनंट झाला बघा तो 3/3 झाला. 3/3 म्हणजे काय? सो याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. बरोबर, मग डिटर्मिनंट काय येईल बघा इथं? सो डिटर्मिनंट पोझिशन वाईज. मग ह्या 1ची पोझिशन काय आहे? A11. बरोबर, 1 हा इलेमेंट आहे, त्याची पोझिशन काय आहे? A11. पुढची पोझिशन काय आहे? A12. 3ची पोझिशन काय आहे? A13. 4ची पोझिशन A21 A22 A23 A31 A32 A33.
ठीक आहे, ह्या झाल्या तुमच्या पोझिशन. समजतंय. सो ह्या 2 टाईपचे डिटर्मिनंट आपल्याला स्टडी करायचे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे बघा. ओके, सो याच्यामध्ये आपण काय लर्न करणार आहे किंवा काय शिकणार आहे. सो यामध्ये तुम्ही फर्स्ट पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही जो स्टडी करणार आहे. ओके, पॉईंट टू बी डिस्कस, पॉईंट्स टू बी डिस्कस. या चॅप्टरमध्ये जे जे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे त्यातला पहिला आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आपण अगोदर बघणार आहे. ओके, सेकंड याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मायनर्स आणि कोफॅक्टर्स. काय इम्पॉर्टंट म्हणतोय कारण 12वीला सुद्धा आपल्याला हा पॉईंट आहे, मायनर्स आणि कोफॅक्टर्स. ठीक आहे, 12वीला असताना आपल्याला मायनर्स आणि कोफॅक्टर्समधून इनवर्स फाइंड आउट करायचे मॅट्रिक्सचे. सो हे तुम्हाला ॲज इट इज यूज होणार आहे 12वीला, मायनर्स आणि कोफॅक्टर्स. सो इथंच तुम्ही ते शिकून घेणार आहेत. नंबर 3 याच्यामध्ये आपल्याला नंबर 3 मध्ये स्टडी करायचं बघा, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स. ओके, सो प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या. आणि चौथा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. मग ॲप्लिकेशनमध्ये काय काय आहे. सो पहिलं ॲप्लिकेशन आहे क्रॅमर्स रूल. बरोबर, क्रॅमर्स रूलमध्ये इथं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहे बाय युजिंग डिटर्मिनंट, त्याला क्रॅमर्स रूल म्हणतो. त्यानंतर डिटर्मिनंटचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे किंवा फायदा आहे बघा, जर तुम्हाला कॉर्डिनेट जर माहीत असतील कोणत्या ट्रायंगलचे, काय माहीत असतील कॉर्डिनेट्स, तुम्ही त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आणि तिसरं आहे बघा कन्सिस्टंट इक्वेशन किंवा कन्सिस्टन्सी ऑफ द इक्वेशन्स. म्हणजे कोणते दिलेले इक्वेशन कन्सिस्टंट आहे किंवा नाही. ओके, टू चेक कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. सो हे पण आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. समजलं काय काय स्टडी करायचं, सोपे सोपे पॉईंट्स आहेत. सगळ्यात आपल्याला आता स्टडी करायचं आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, की डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात. ओके, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता 2 एक्झाम्पल जरी घेतले बघा तुम्हाला, आणि 2 जर तुम्हाला होमवर्क तरी कळतंय की याच्यात तुम्ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, समजा एक एक्झाम्पल घेतो मी. क्वेश्चन समजा तुम्हाला डिटर्मिनंट दिला आहे -2 5 7 1. तुम्हाला याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो 2/2 जर असेल तर खूप सिम्पल आहे. सो 2/2 मध्ये आपण काय करतो, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मध्ये कोणतं साईन देतो, मायनस. सो काय होईल, -2 × 1 दोघांचं मल्टिप्लिकेशन, मध्ये साईन कोणतं, मायनस, आणि हा 5 × 7. बरोबर, -2 × 1 किती, -2, मायनस 5 × 7 किती, 35. सो किती झालं रे ह्या डिटर्मिनंटचा आन्सर, -37. बरोबर आहे. सो 2/2 खूप सिम्पल आहे. ठीक आहे, आता समजा मला एक्झरसाइजमधले जर क्वेश्चन घ्यायचे, सो मी अजून बुक ओपन नाही केला, बुक ओपन करतो. ठीक आहे, सो एक्झरसाइजमध्ये 2/2चं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं. ते 2 - 4 7 - 15. ओके, इथं मला याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -15 मायनस 7 × -4. ओके, प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस 2 × -15 किती, -30. आता हा मायनस आणि हा मायनस, प्लस 7 × 4 किती, 28. सो किती रे आन्सर, -2. बरोबर, सोपं आहे बघा. ठीक आहे, आता समजा थर्ड एक्झाम्पल आहे. समजतं ना सगळ्यांना काय करतोय आपण, खूप सिम्पल आहे. 2y3 इथं 4, इथं मायनस आहे. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y × -i, 2y × -i मायनस 3 × 4. बरोबर, सो 2 हा मायनस घ्या पुढं, i × i काय असतो, i², मायनस 3 × 4 किती, 12. कॉम्प्लेक्स नंबर आपण स्टडी केलेलं आहे. बरोबर, i² ची व्हॅल्यू किती रे, -1. -1. हा -12. हे बघा, हे मायनस हे मायनस प्लस,
2 मायनस 12 किती झाला आन्सर 2 मायनस 12 मायनस 10. ओके सो तुमचं आन्सर आलं -10. ओके समजलं का रे 2/2 सिंपल आहे येस बघा. सर. हां खूप सिंपल आहे. आता आपण घेऊया 3/3. ओके सो 3/3 d इज इक्वल टू 3 minus 4 5 1 1 minus 2 2 3 1. ओके आता तुम्ही फिजिक्समध्ये पण ज्यावेळेस तुम्ही वेक्टर स्टडी केले बघा क्रॉस प्रोडक्ट त्यावेळेस तुम्ही हे 3/3चे डिटर्मिनंट सॉल्व्ह केलेले आहेत. सो तुमच्यासाठी न्यू नाही आहे. सो पुन्हा एकदा सांगतो बघा काय करायचं. आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करणार आहे बाय एक्सपांडिंग द फर्स्ट रो. म्हणजे मी फर्स्ट रोसाठी कॅल्क्युलेशन्स करणार आहे. ओके सो फर्स्ट रोसाठी कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं बघा. तुम्हाला अगोदर तुम्ही 3साठी कॅल्क्युलेशन करणार आहे. सो इथं 3 लिहिला. ओके सो 3 लिहिल्यावरती काय करायचं 3चा कॉलम आणि 3चा रो स्किप करा. केलं स्किप. तुम्हाला इथं 4 एलिमेंट दिसतात का 1 -2 3 आणि 1 बरोबर. सो काय करायचं यांच्यामध्ये परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मध्ये मायनस साईन. ओके सो 3 इन ब्रॅकेट सांगा 1 × 1 1 मध्ये साईन मायनस ऑलवेज मायनस हा आणि 3 × -2 -6 मायनस आल्यावरती ब्रॅकेट टाकायचा. झालं कंप्लीट आहे. ओके ओके पहिलं झालं आपलं. आता काय करायचं आहे सेकंड इलेमेंटसाठी घेतो. सेकंड इलेमेंट कोणता आहे -4 आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा फर्स्ट इलेमेंट घेताना मी प्लस घेतला. सेकंड इलेमेंट घेताना काय घ्यायचा मायनस घेऊन हा -4 घ्या. ओके तो ऑलरेडी -4 आहे हा मधला मायनस त्यानंतर हा -4 इन द ब्रॅकेट. ठीक आहे. आता सेकंड -4 आहे सो -4चा रो -4चा कॉलम काय केला आपण स्किप केला. राहिलं कोण 1 -2 2 1 यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 मध्ये साईन मायनस 2 × -2 -4. ठीक आहे झालं हे. आता लास्ट इलेमेंट कोणता आहे तुमचा +5 इन ब्रॅकेट. त्याच्यामध्ये काय होईल 5चा कॉलम आणि 5चा रो तुम्ही स्किप करा. आता कोणते इलेमेंट राहिले 1 1 2 3 यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 3 3 मायनस 2 × 1 2 बरोबर. ओके सो 3 इन ब्रॅकेट हे काय होईल बघा. आता 1 हे मायनस मायनस प्लस 1 + 6 किती झालं हे 7. ओके पुन्हा हे मायनस +4 इन ब्रॅकेट हे मायनस मायनस प्लस 1 + 4 किती परत 5. ओके 5 +5 आणि 3 - 2 किती 1. ओके बस आता एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. 3 × 7 21 4 × 5 20 + 5. ओके सो किती बघा आन्सर आहे 20 + 21 41 41 + 5 किती झाला आन्सर 46. हे झालं आन्सर. ओके कसं आहे प्रॉब्लेम सोपे आहेत बघा जास्त काय डिफिकल्ट नाही. बरोबर ना. ओके ठीक आहे. आता नंबर 5 मी तुम्हाला एक प्रॉब्लेम होमवर्क म्हणून देतो. याला होमवर्क म्हणून सॉल्व करा. 3 - 1 2 5 0 3 -4 1 2. ओके याचा आन्सर मला काढून दाखवा. कालचे होमवर्क मला सगळ्यांनी नाही पाठवले बरं का रे. मला चेक करावं लागून कोणी पाठवले कोणी नाही. मी बघितलेच नाही अजून ते. पण मला सगळ्यांचे मेसेजेस नाही आले एवढं मला माहिती आहे. ओके सो एवढं फाइंड आउट करा नंबर 5. सो नंबर 6 आणखीन एक क्वेश्चन्स घेऊया आपण याच्यावरती. सो एक्झरसाइजमधलाच एक क्वेश्चन आहे ABC सॉरी AHG HBF GFC
सो प्रत्येक टर्म इथं डबल डबल आहे का, एच डबल आहे, जी डबल आहे, एफ डबल आहे आणि ए बी सी एकदा आहे. ओके, याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, सेम टेक्निक. ए इन ब्रॅकेट काय करायचं आहे, एचा रो एचा कॉलम स्किप करा, करा मल्टिप्लिकेशन. बी इंटू सी बी सी मायनस बी इंटू सी बी सी मायनस एफ इंटू एफ एफ स्क्वेअर. ओके, मध्ये साईन मायनस. आता आता तुम्हाला एचसाठी कॅल्क्युलेशन करायचे बरोबर. सो एचचा कॉलम आणि एचचा रो काय केला आपण, स्किप केला. सो एच इन ब्रॅकेट काय होईल बघा, कोण कोण राहिलं, एच एफ जी सी क्रॉस मल्टिप्लिकेशन, एच इंटू सी एच सी मायनस जी इंटू एफ जी एफ. ओके, ठीक आहे. आता लास्ट प्लस जी इन ब्रॅकेट. सो जी साठी कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला. सो जी साठी कॅल्क्युलेशन तुम्ही काय केलं, जीचा कॉलम आणि जीचा रो काय केला, स्किप केला. सो एवढं राहिलं बरोबर. सो एच इंटू एफ एच एफ मायनस इथं जी बी किंवा बी जी कसं येईल. ओके, आता ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा बा. ए इंटू बी सी काय झाला, ए बी सी मायनस इथं ए एफ स्क्वेअर मायनस एच इंटू एच एच स्क्वेअर. ठीक आहे, अल्फाबेटिकली लिहितो फक्त मी. कधी पण काय करायचं, अल्फाबेटिकली लिहायचं. म्हणजे अल्फाबेटिकली म्हणजेच कसं, जसं डिक्शनरीमध्ये लिहितो ना आपण, सी अगोदर येईल ना एचमध्ये. सो काय होईल, लिहायचं इथं सी आधी लिहिला आणि एच इंटू एच काय झाला, एच स्क्वेअर झाला मायनस. आता इथं जी एफ आहे आणि त्याला एचने मल्टिप्लाय होते. अल्फाबेटिकली लिहा, एच एफ जी. अगोदर कोण येईल रे, एफ येईल, नंतर कोण येईल, जी येईल, नंतर कोण येईल, एच येईल बरोबर. हे तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे, जी एफ इंटू एच. मी फक्त एफ आधी लिहिला, मग जी लिहिला, मग एच लिहिला. ओके, हा मायनस आणि हा मायनस काय झाला, इथं प्लस झाला. ओके, आता पुढं बाहेर प्लस आहे, सो प्लस. इथं परत काय होईल, एफ जी एच बरोबर, जी मल्टिप्लायमध्ये आहे मायनस बी जी स्क्वेअर. सो फक्त काय करायचं आहे, हा एफ जी एच आणि हा एफ जी एच हा 2 टाइम्स होईल. सो लिहिताना मी याला असं लिहितो आता, ए बी सी ओके प्लस 2 एफ जी एच मायनस हा ए एफ स्क्वेअर, नंतर बी जी टर्म मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर. हे झालं आन्सर. ओके, हे आपण 12वीला बघणार आहे बघा. हे एक इक्वेशन आहे. ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन आहे बघा. हे कोणतं, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, आपण बघणारच आहे याला परत 12वीमध्ये. हे इक्वेशन ते ए बी सी प्लस 2 एफ जी एच मायनस एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतं तिथं. ओके, पण ह्याच टर्म आहे सगळ्या. हे आपण यूज करतो तिथं टू फाइंड आउट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, ऑफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, यामध्ये पण त्याचा यूज केला जातो. समजलं का रे हे. ओके, पुढचा क्वेश्चन आता थोडासा डिफरंट आहे. नेक्स्ट टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके, एक्स फाइंड आउट करायचा आहे. सो त्यातलं फर्स्ट दिलं आहे तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, इथं एक्स प्लस 1. ओके, इथं एक्स प्लस 1, इथं एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, सो या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आहे, तर तुम्हाला एक्स काढायचा. सो सिम्पल मेथड 2/2चा आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो काय होईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू किती इथे, इज इक्वल टू 0 आहे. ओके, काय कॉमन निघेल रे इथून, दिसतंय बघा तुम्हाला सरळ सरळ. इथं एक्स प्लस 1 आहे, इथं एक्स प्लस 1 आहे, याला कॉमन काढतो मी. मग जर मी एक्स प्लस 1 जर कॉमन काढला तर इथं कोण राहील, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 मायनस. ओके, एक्स प्लस 1 बाहेर निघला, आता मायनस आणि इथं एक्स प्लस 1 आहे. जर मी हा ब्रॅकेट ओपन केला तर एक्स मायनस होईल, 1 सुद्धा काय होईल, मायनस होईल.
इज इक्वल टू 0. सो ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, एक्स स्क्वेअरची एक टर्म आहे, मायनस एक्स आहे, मायनस एक्स आहे, इथं +1 आणि -1 काय झाला, कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स एक्स प्लस 1 ब्रॅकेटमध्ये काय राहते बघा, इथं एक्स स्क्वेअर, त्यानंतर हा मायनस एक्स आणि हा मायनस एक्स, मायनस एक्स किती, -2x इज इक्वल टू 0. बरोबर. इथून परत काय कॉमन निघेल रे, हा एक्स स्क्वेअर आणि 2x मधून एक्स कॉमन निघेल. सो एक्स प्लस 1 एक्स जर कॉमन काढलं तर काय राहील, एक्स -2 इज इक्वल टू 0. म्हणजे आलं काय, इथं एक्स आला, मग एक्स प्लस 1 आला, मग एक्स -2 आला, इज इक्वल टू 0 आला. म्हणजे ह्या 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय आलं, 0 आलं. सो याचा मिनिंग काय असतो, आयदर ओके एक्स इज इक्वल टू 0 किंवा एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 किंवा एक्स -2 इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचे एक्सचे आन्सर काय होतील, एक्स इज इक्वल टू 0 होईल, हे झालं पहिला आन्सर. और 1 जर इकडे गेलं तर एक्सचा आन्सर काय होईल, -1 हे झालं सेकंड आन्सर. और 2 जर इकडे गेलं तर काय होईल, एक्स इज इक्वल टू 2 होईल, हे झालं थर्ड आन्सर. 1 2 3. सो एक्सच्या इथं 3 व्हॅल्यूज पॉसिबल आहे, 0 -1 आणि +2. बाकी समजलं का क्वेश्चन 2/2चा होता. इक्वेशनमध्ये डायरेक्ट कॅन्सल नसतं करायचं. म्हणजे तुम्ही म्हणता सर एक्स प्लस 1 तिकडं पाठवून 0 करून टाकू, तसं होत नाही. तिघं पण अननोन आहे, तिघापैकी कोण 0 आहे आपल्यालाही माहीत नाही. सो तिघांना पण इक्वेट केलं मी 0 बरोबर आणि 3 व्हॅल्यू काढल्या. वॉट इट ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, एक्स -1 2 2x1 -3 2x1 -3 3 -4 5 3 -4 5 याची व्हॅल्यू आहे 29. बरोबर. सो याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो सेम टेक्निक, एक्सचा रो एक्सचा कॉलम काय केला मी, स्किप केला. सो काय दिसतंय तुम्हाला बघा, एक्स इन ब्रॅकेट 1 × 5 5 -4 -3 -12. बरोबर. मध्ये साईन कोणतं, मायनस. आता तुम्हाला काय घ्यावं लागेल, -1 घ्यावं लागेल. बरोबर. मग -1 जर घेतला तर -1चा कॉलम आणि -1चा रो तुम्ही काय केला, स्किप केला. बरोबर. म्हणजेच काय होईल, मग इथं -1 करा, 2x × 5 2 × 5 10x -3 × -3 किती, -9. बरोबर. आता +2 इन ब्रॅकेट. सो काय करायचं आहे, आता 2चा कॉलम आणि 2चा रो स्किप करायचा. सो हे 4 एलिमेंट राहिले. बरोबर. म्हणजे 2x × -4 किती, -8x आणि 1 × 3 -3 इज इक्वल टू किती रे, 29. ओके. काय राहतं बघा, आता हा x × 5 5x -12 × x 12x किंवा डायरेक्टली थांबा, ब्रॅकेट सिम्प्लिफाय करू आपण जिथं तिथं पॉसिबल, जिथं 5 -12 किती, -7. म्हणजे काय झाला, हा -7x -7x. हे मायनस हे मायनस प्लस 1 आहे बघा बाहेर. सो डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करा, 10x -+9. ओके. इथं +2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 × -8x -16x 2 × -3 -6 इज इक्वल टू किती, 29. आता एक्सच्या व्हॅल्यूज बघा किती आहेत. आता एक्स इथं -7x आहे, इथं 10x आहे आणि इथं -16x आहे. ओके. सो कॅल्क्युलेशन करून सांगा किती राहिलं हे, -16 -7 -23 -13x मायनस आणि +10 झाला -13x. बरोबर. सो हा टोटल किती झाला, एक मिनिट, -13x. नंबर्स किती राहिले बघा, इथं 9 आहे, इथं -6 आहे. 9 - 6 किती, 3 इज इक्वल टू 29. 3 तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल, 29 - 3 म्हणजेच -13x हा तुमचा 26 झाला. मग 13 2 26, एक्सची व्हॅल्यू किती रे, -2. ओके. हे झालं आन्सर एक्सचं -2. समजलं आहे.
समजलंय ना, सोपं होतं. ओके ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन घेऊया आपण. सो क्वेश्चन असा आहे नंबर 3, फाइंड एक्स अँड वाय इफ तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे 4i i क्यूब 2i 1 3i स्क्वेअर 4 5 -3i याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे x प्लस आय वाय. एक्स प्लस आय वाय. ठीक आहे. सो हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. एक्स प्लस आय वाय म्हणजे काय, इथं तुम्हाला एक्स म्हणजे रिअल पार्ट, वाय म्हणजे इमॅजिनरी पार्ट, कारण त्याला आयने मल्टिप्लाय झालेलं आहे. ओके, इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट बाय युझिंग इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुम्हाला हा डिटर्मिनंट फक्त सॉल्व करायचा अगोदर. ओके, सो आन्सर मी स्टार्ट करतो. सो आन्सर स्टार्ट करताना मी स्टार्टिंगलाच लिहिलं इथं 4, म्हणजे डिटर्मिनंट लिहून घेतला आपला 4i i क्यूब 2i 1 3i स्क्वेअर 4 5 -3 आणि i. ठीक आहे, इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, किंवा नाही दिलं तरी चालेल, आपण डायरेक्टली कम्पेअर करू. ठीक आहे. अगोदर कॅल्क्युलेशन कोणासाठी होतील, 4i साठी होतील. ओके, सो 4i इन द ब्रॅकेट. सो तुम्ही काय केलं, 4iचा कॉलम 4iचा रो स्किप केला. हे एलिमेंट दिसत आहेत तुम्हाला. 3i स्क्वेअर इंटू आय काय होईल, तो 3i क्यूब मध्ये -3 इंटू 4 -12 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. आता आय क्यूबचा रो आय क्यूबचा कॉलम स्किप करा. इथं तुम्हाला काय लिहावं लागेल आधी, -i क्यूब इन ब्रॅकेट 1 इंटू आय मध्ये साईन -5 इंटू 4 20 प्लस आता 2i. सो 2iचा रो 2iचा कॉलम आपण काय केला, स्किप केला. बरोबर, इथं लिहिलं मी 2i इन ब्रॅकेट. हे 1 इंटू -3 किती, -3 मध्ये साईन -5 इंटू 3 किती 15, इथं आय स्क्वेअर. ठीक आहे, 15i स्क्वेअर. ओके ना. आता सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ठीक आहे, बघा 4i 3 आय क्यूबची व्हॅल्यू किती असती रे, -i. बरोबर ना, आय क्यूबची व्हॅल्यू -i. हे -+12 मायनस परत आय क्यूबची व्हॅल्यू किती, -i ब्रॅकेटमध्ये i -20. बरोबर, इथं 2, हां इथं पण तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. 2i हा -3 -15 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. सो तुमच्याकडे राहिलं काय बघा आता, 4i इथं -3i +12 प्लस i -20 प्लस 2i -3 +15. ओके, करा इथं 4i ने मल्टिप्लाय. 4 इंटू -3 -12 i इंटू आय स्क्वेअर 4 इंटू 12 48 इंटू आय इंटू आय स्क्वेअर -20i प्लस हे 15 -3 किती 12 इंटू 2 24i. करेक्ट. ओके, सो इज इक्वल टू काय होईल बघा, हे -12 आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. बरोबर, आता आयच्या व्हॅल्यूज किती राहतात ते बघू आपण. हे बघा, इथं 48 आहे, इथं -20 आहे आणि इथं +24 आहे. सो सांगा आय किती राहील. 48 -20 ते झाला 28 + 24 परत 52 राहतं का, 52 आय राहील.
बरोबर का? ओके. आता हे तुमचा आय स्क्वेअर राहतोय बघा हे का, हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. ठीक आहे. सो -12 -1 किती झाला? +12 प्लस 52i आणि हा -1. 12 - 1 किती? 11. 11 प्लस 52i. दिस इज द आन्सर. ओके. आणि हे इज इक्वल टू कोणाला कम्पेअर करायचं आहे तुम्हाला? x प्लस आय वायला. इज इक्वल टू काय? हा x प्लस आय वाय. सो वी कॅन राईट बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. x ची व्हॅल्यू किती होईल? 11 आणि y ची व्हॅल्यू किती होईल? 52. हे झाला आन्सर. ठीक आहे. सो समजलं आहे. सो आज फक्त आपण काय केलं बघा, बेसिक स्टडी केलं की डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज वगैरे कशा फाइंड आउट करायच्या आहेत, किंवा डिटर्मिनंटचं तुम्हाला आन्सर जर माहीत असेल तर अननोन व्हॅल्यू म्हणजे इथं एक्स आपण फाइंड आउट केलं. बरोबर आहे. सो या टाईपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. मी तुम्हाला आहे ना काही होमवर्कचे क्वेश्चन देतो थोडेसे, हेच टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंटवरती. सो मी ते क्वेश्चन्स बघतो अगोदर. काय इथं डिपेंड्स ऑन फाइंड आउट. ओके आहेत बघा. सो खूप सारे क्वेश्चन्स आहेत. चला तुमची प्रॅक्टिस होईल. मी 1 बाय 1 होमवर्क देतो तुम्हाला. सो मला सॉल्व करून दाखवायच्या सगळ्यांनी. होमवर्क एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला वरती. आता हा पुढचा क्वेश्चन तोच आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. आणि टेक्स्टबुकमधले सॉल्व क्वेश्चन पण सॉल्व करा. समजा टेक्स्टबुकमधले सॉल्व आणि हे जर रिपीट होत असतील तर मग नका करू. ओके. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. पहिलं आहे इथं 7 9 -4 3. सेकंड आहे कॉस थिटा साइन थिटा माइनस साइन थिटा कॉस थिटा. थर्ड है 4i -2i 7. ठीक आहे. लॉगचा क्वेश्चन देत नाही मी, कारण आपण अजून लॉग स्टडी करायचं आहे फंक्शन चॅप्टरमध्ये. नंबर 4 2 3 -5 7 1 -2 -3 4 1. नंबर 5 3 -4 5 1 1 -2 2 3 -1. ठीक आहे. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सचे काही क्वेश्चन्स आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. त्यामध्ये फर्स्ट आहे x -2 -3 3x and 2x is equal to 3. Second है x21 3x -2 131 is equal to 5. Number 3 x -1 2 2x1 -3 2x1 -3 3 -4 5 is equal to -10. And number 4 x32
XX1 101 इज इक्वल टू 9. ठीक आहे. सो थोडेसे जास्तच दिले का मी, एक 9-10 क्वेश्चन्स आहे टोटल होमवर्कला, पण करून घ्या, तुमचं लगेच बेसिक होऊन जाईल ह्याच्यात आणि क्वेश्चनचे आन्सर येऊन जातील. ठीक आहे. सो एवढं करा, तुम्हाला ही PDF शेअर होईलच थोड्या वेळाने. सो सिम्पल होतं पहिला. सॉरी, एक्सपोर्ट ऑल. एक मिनिट, कोणी लेफ्ट होऊ नका, मला अटेंडन्स चेक करायची आहे. पाचच जण आहे आज. साक्षी आहे, प्रेम गाडेकर, साक्षी साबळे, सिद्धी नबळे, तनिष्का पवार. ही होती ना रे प्रिया कोरकुटे, लेफ्ट झाली कधी? ठीक आहे. समजलं का लेक्चर सगळ्यांना? काय सोपं होतं बघा, सगळं तुम्हाला माहिती आहे गोष्टी. ओके. येस सर. ओके. सो ठीक आहे, थांबूया मग आपण.